मी प्रियंका. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. मुंबईतील कुर्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रोडवरील आंबेडकर नगर येथे बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या बसने जवळपास 30 जणांना चिरडल्याची माहिती आहे. घटनेमध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. जखमींना सायन आणि कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बेस्ट बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बेस्ट बस रूट क्रमांक 332 कुर्ला स्थानक येथून अंधेरीकडे जात असताना आंबेडकर नगर जवळ बुद्ध कॉलनी जवळ हा अपघात घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रकरणी आरोपी बस चालक संजय मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास सुरू आहे. आजची घटनामध्ये 25 पेक्षा जास्त जो लोक आहे ते इंजर्ड आहे. सर्व इंजर्ड लोकांचा या हॉस्पिटलमध्ये आणि आणखी सायन हॉस्पिटलमध्ये इथे उपचार चालू आहे. त्यांच्या व्यतिरिक्त त्यामध्ये 4 लोकांची जो अनफॉर्च्युनेटली डेथ झालेली आहे आणि पोलीस आणि जो आमचे हेल्थ विभागचे डिपार्टमेंटचे डॉक्टर्स आणि आणखी जो स्टाफ आहे ते जो इंजर्ड आहे त्यांचे ट्रीटमेंटचा उपचार वगैरे करत आहे. सर काय लोक जखमी त्यांना दाखल करण्यात येते हां सॉरी काही सिरियस रुग्ण त्यांना इथून ते इकडे गरजेप्रमाणे डॉक्टर त्यांना रेफर करतात, पण इकडे पण बरेच ट्रीटमेंटची त्यांनी अरेंजमेंट केलेली. ते जसे मी सांगितलं जवळजवळ 25 लोक जो आहे त्यामध्ये जखमी आहे, त्यांचं ट्रीटमेंट चालू आहे. त्यामध्ये जसे मी सांगितले अनफॉर्च्युनेटली 4 लोकांची आतापर्यंत डेथ झालेली आहे. त्यामध्ये 3 महिला आहे आणि 1 पुरुष. खासदार संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या बेताल वक्तव्याच्या विरोधात ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने ठाण्यातील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पैसे देऊन मत विकत घेतले असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. या वक्तव्याच्या विरोधात ठाण्यात भाजप महिला मोर्चा चांगलाच आक्रमक झाला आहे. बाबा ईव्हीएमच हॅक झाली आहे आणि बॅलेट पेपरच परत आले पाहिजेत. आमचा सर्वांना हा प्रश्न आहे की खासदारकीच्या वेळेस हे झोपले होते का? खासदारकीच्या वेळेस जेव्हा ईव्हीएम मशीनने आकडेवारी दाखवली आणि ज्यामुळे विरोधक ज्यांना मेजॉरिटी मिळाली त्यावेळेस का असे या गोष्टी सुचल्या नाहीत विरोधकांना? आत्ता जेव्हा पराभव झाला विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तेव्हाच का हा रडीचा डाव? बरं, तुमचा पराभव झालेला आहे, परंतु ज्या मायबाप जनतेने महायुतीला प्रेम दिलं, विश्वास दिला, तेच तुमचेही मतदार आहेत ना. आज तुम्ही त्यांना नावं ठेवता, तुम्ही लाडक्या बहिणींना वाईट शब्द बोलता, त्यांचा अपमान करता, योजनांबद्दल वाईट बोलता. जेव्हा तुम्ही सत्तेत होतात तेव्हा तुम्ही काय योजना आणल्या? तेव्हा तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेचं काय भलं केलं? मेट्रो अडकवून ठेवली, मेट्रोमध्ये कोटींचं नुकसान केलं. त्यामुळे एकंदरीत विरोधक हे सर्व काही अडकून ठेवण्याचं काम करतात, दिशाभूल करण्याचं काम करतात. त्यांच्याही कार्यकर्त्यांना ते गेल्या 20-25 दिवसापासून दिशाभूल करतायत की बॅलेट पेपरवरती तुम्ही आंदोलनं करा. त्यामुळे बॅलेट पेपरवरती मतदान होऊच शकत नाही. तमाम महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, लोकसभेलाही आम्हाला माहीत होतं, परंतु रडीचा डाव कसा खेळावा आणि यामध्ये आज वाचाळवीर संजय राऊतांनी जे काही वक्तव्य केलं महिलांसाठी त्यांना खूप आहे ते अतिशय निंदनीय आहे असं मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे आम्ही हे जोडो मारो आंदोलन आम्ही केलेलं आहे. आणि आम्हाला मी सांगेन की आम्हाला जर संधी मिळालीच ना तर आम्ही त्यांना समोर आल्यावरही त्यांच्या सोबत आम्ही जोडे मारायला कमी करणार नाही. रोज उठून काहीतरी बोलायचं, काहीतरी बरळत राहायचं, ही सवय किती वर्ष चालू ठेवायची? एका महिलेचा अपमान केला होता फोनवर मागे, त्याला किती शिवाय मिळाल्या होत्या त्याला माहिती आहे. आता तर त्याने पूर्ण महिला शक्तीचा अपमान केलेला. आता पुढे काय होईल ते बघा, नाही तर माफी मागा. आणि माफी मागून असल्या माणसाकडून माफी घेऊन तरी काय उपयोग आहे? जो उपयोग ज्या माफीचा उपयोग असेल ती आम्ही घेऊ ना. रोज सकाळी काहीतरी उठायचं, बळबळायचं, लोकांबद्दल बोलायचं. कोणाला सोडलंय त्यांनी? स्वतःच्या उद्धव ठाकरेंची वाट लावलेली आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. ते त्यांचं ऐकण्यामध्ये आणि त्याच्या ह्यामध्ये त्यांना चप्पल मिळाली ना ती फक्त फोटोवर नाही मिळाली पाहिजे, खरी चप्पल मिळाली पाहिजे. पासूनच सांगितल्या होत्या की ज्यांचं उत्पन्न 2 लाखाच्या खाली आहे, ज्या महिलांच्या घरामध्ये 4 व्हीलर आहे, ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतात किंवा ड्युअल अकाउंट आहे त्यांना पैसे मिळणार नाही हे आधी पण सांगितलं होतं. आता त्याची फक्त पूर्तता केली जाते की चेक केलं जाते की नक्की
कोणाकोणाला मिळालेलं आहे, कोणाकोणाला नाही मिळालं. आता अमाऊंट सुद्धा वाढवलं जाणार आहे, तर ते अमाऊंट वाढवायच्या आधी तर ती चेकिंग केलं जात आहे की ह्या अटी काय आता लावलेल्या नाही आहेत, त्या अटी आधीपासून आहेत. आता कदाचित त्याची फक्त अंमलबजावणी होईल. बांगलादेशमधील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मुस्लिम समाजाच्या वतीनं एक निषेध रॅली काढण्यात आली. नागपूरमध्ये अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तथा हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या नेतृत्वाखाली ही बुलंद दरवाजापासून हजरत बाबा ताजुद्दीन ट्रस्टच्या परिसरापर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. भारतीय मुस्लिम समाजाने बांगलादेशमधील हिंदूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे असा संदेश यावेळी देण्यात आला. रॅली दरम्यान तिरंगा झेंडा आणि बॅनर घेतलेले लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर एक सभा पार पडली. यावेळी हिंदूंच्या पाठीशी राहण्याचा संकल्प देखील करण्यात आला. महाराष्ट्र माइनॉरिटी कमीशन का अध्यक्ष होने के नाते जैसी मेरी जिम्मेदारी यहाँ पर महाराष्ट्र के अल्पसंख्यकों के लिए है, तो वैसा वहाँ की सरकार ने भी वहाँ के जो अल्पसंख्यक जो हिंदू समाज जिन पे जो अत्याचार हो रहा उसका संज्ञान लेना चाहिए. तो इसी के लिए ये यहाँ का आज जो बड़ी रैली रखी गई है और समस्त मुस्लिम समाज, इस बार ऐसा हुआ है कि यहाँ पे कम से कम मुस्लिम समाज के 40 से 50 NGO एक साथ है. तो उन्होंने बोला कि हमारे जो प्रॉफिट मोहम्मद साहब है उनका एक ही पैगाम है कि आपका पड़ोसी, उन्होंने ये नहीं बोला कि वो चाहे मुस्लिम ही हो, आपका पड़ोसी किसी भी समाज का, किसी भी धर्म का, किसी भी जात का हो, उसकी रक्षा करना हमारा कर्तव्य है. तो ये हमारे प्रॉफिट मोहम्मद साहब का पैगाम है. बस उसी को हम आम कर रहे हैं और हम उस सरकार से बोलना चाहते हैं जो बांग्लादेश में जो हिंदुओं की रक्षा नहीं कर पा रही, तो उनको एक मैसेज पहुंचाना चाहते हैं कि भाई आप वहाँ के अल्पसंख्यकों की रक्षा करना आपका हक है, आपका अधिकार है. आप नहीं करोगे तो कौन करेंगे. तो ये हम एक यहाँ से एक मैसेज सारा समस्त मुस्लिम समाज, सारे जितने NGO यहाँ से एक मैसेज देना चाहते हैं कि आप उनकी सुरक्षा को सुनिश्चित करें. देश के जो प्राइम मिनिस्टर है उनको भी एक निवेदन देने वाले हैं और जो मिनिस्ट्री ऑफ अफेयर्स है जो बाहर का सब देखती है उनको भी हमने एक निवेदन बना के रखा है. तो हमारे जो रिटायर जजेस है, बड़े बड़े जो वकील है और भी IAS IPS है और सारे संस्था के लोग हैं, वो अभी बस तकरीबन 5-7 मिनट 10 मिनट में सब होंगे और एक निवेदन बना के हम सरकार को देंगे. और महाराष्ट्र के हमारे जो CM है श्री देवेंद्र फडणवीस, उनको भी देंगे कि भाई आप वहाँ पे प्रेशर बना के या हमारी सरकार को बोलकर वो वहाँ जो अत्याचार हो रहा है हिंदू पे उसको रुकवाइए. बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये सरपंच पतीचे अपहरण करून खून झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये केस तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले आणि त्यानंतर काही तासातच त्यांचा मृतदेह या परिसरामध्ये आढळून आला. संतोष देशमुख हे मस्साजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तीने त्यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत, त्यामुळे त्यांचा खून झाला असावा असा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. याला राजकीय अंग नाहीये, पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमागे आहे. राजकीय अंग असायचं काही कारण आहे. राजकीय आज कुणाचं सरकार आलं, कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे. कारण याला राजकारणाचं वळण देण्यासारखा विषय मला नाही वाटणार, पण राजकीय शक्ती नक्की या गोष्टीच्या पाठीमागे आहे. यांनी पाठबळ द्यायचं काम करतात. ह्या ज्या लोकांनी केलं या लोकांचे लवकरात लवकर तपास करून त्या लोक कुणाचे संबंधित आहेत आणि त्यांचे कॉल लेटर घेतले पाहिजेत आणि कॉल डिटेल मधून जे कोण त्याच्या पाठीमागे आहे त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. 302चा गुन्हा होईल, खंडणीचा गुन्हा होईल, पण जे कोणी पाठीमागे आहेत, आमच्याकडे खोटे गुन्हे केले जाते, त्या खऱ्या गुन्ह्याला तरी न्याय बीड जिल्ह्यात SP आणि पोलीस यंत्रणा देणार का, हा माझ्या तुमच्या दृष्टीतून मला महत्वाचा प्रश्न विचारायचा. चोपडा शहरातील शेकडो वर्षांपासून पुरातन असलेल्या गोर मंदिराचा जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा नुकताच पार पडला. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये मध्य प्रदेशातील झांज पथक, अघोरी भस्म पथक उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. यामध्ये शहरातील तरुण आणि विविध पदावरील पदाधिकारी, महिला भक्तांची देखील उपस्थिती होती. शोभायात्रेत शहरातील विविध भागातून काढण्यात आली आणि त्यानंतर ती गोल मंदिर येथे संपन्न झाली.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिकेची परवानगी मिळवल्याचे भासवत रेरा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 65 बेकायदेशीर इमारती 3 महिन्यात पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने या आदेशानंतर तातडीने कारवाई सुरू केली आहे. 65 पैकी 47 इमारतींचे बांधकाम पाडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र कारवाईमुळे सुमारे 6500 नागरिक बेघर होण्याच्या मार्गावर आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने 17 इमारतींवर कारवाई केली होती, तर उर्वरित 48 इमारतींवर कारवाई अजून शिल्लक आहे. ही कारवाई आता सुरू झाली आहे. 19 नोव्हेंबरला या याचिकेमध्ये सुनावणी करताना माननीय उच्च न्यायालयाने याच्यात दिलेले जे निर्देश आहेत त्याच्यात पॅरा नंबर 6 मध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की पोलीस डिपार्टमेंटची मदत घेऊन याचे जे अनधिकृत ऑलरेडी जे ड्यू प्रोसेस ऑफ लॉमध्ये त्यांना पुरेशी संधी देऊन जे डिक्लेअर केलेले आहेत आणि अशा इमारतीवर MRTP अंतर्गत गुन्हा देखील दाखल करण्यात आलेले आहेत. तर अशा सर्व इमारती ज्या आहेत ह्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये महानगरपालिकेने त्या पाडाव्यात अशा प्रकारचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत. तर हे आदेश आता कोर्टाने दिलेले असल्यामुळे हे महापालिकेला ते इम्प्लिमेंट करावे लागणार आहेत. तर त्या दृष्टीनं महापालिकेची तयारी आता चालू आहे. यासाठी निश्चितच आम्ही समस्त त्या तिथे राहणारे रहिवासी आणि नागरिक आहेत त्यांना आमची विनंती आहे की माननीय उच्च न्यायालयाचा हा आदेश आहे आणि या आदेशाची सर्वच यंत्रणेची जबाबदारी असते. त्याचबरोबर सुज्ञ नागरिकांची देखील ही जबाबदारी आहे की याबद्दल म्हणणं जे आहे आपलं ते उच्च न्यायालयानं जे काही ऐकून घेऊन त्याच्यावर आदेश पारित केलेले आहेत. तर असे आदेश इम्प्लिमेंट करणं ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. तर त्या दृष्टीनं सर्वांनी आम्हाला हे सहकार्य करावं आणि यासाठी निश्चितच आपल्याला जर काही उपायात्मक योजना करायच्या असतील तर आपल्याला इतरही रस्ते जे आहेत ते खुले आहेत, तर त्याप्रमाणे आपण मूव ऑन करू शकता. परंतु मात्र महापालिका जी आहे ती याचे जे आदेश आहेत माननीय उच्च न्यायालयाचे त्या आदेशाचे पालन करण्याच्या दृष्टीनं पावलं टाकते. संभळमधील मुस्लिमांवरील हिंसाचार आणि अजमेर शरीफ दर्ग्याला लक्ष केल्याच्या निषेधार्थ जनसत्याग्रह संघटनेने 72 तासांचे धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा दुसरा दिवस असताना आज आंदोलकांनी सरकारच्या विरोधात मुंडन आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाने सरकारकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुर्दाबाद 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 हिंदुस्तान देखी राजा हिंदुस्तान देखी राजा जब योगी आ रही है, इसलिए हमने एक संभल की जो घटना घटी थी जिसमें 5 लोगों को जान से मारा गया, मारने वाले जो लोग हैं वो पुलिस कर्मचारी है, उन्होंने जान से मारा है. तो हमारी मांग ये थी कि उनके ऊपर हत्या का गुना दाखिल किया जाए, उसके बाद में उच्च स्तरीय लेवल पर इनकी चौकसी की जाए, उसके बाद में मृत्यु के परिवार वालों को आर्थिक मदद देकर उन्हें सरकारी नौकरी दी जाए. और इसी के साथ साथ में हिंदुस्तान के अंदर जितने भी धर्म स्थल है, चाहे वो अजमेर शरीफ की दरगाह हो, चाहे दिल्ली की जामा मस्जिद हो, चाहे वो संभल की जामा मस्जिद हो, चाहे कोई मंदिर हो, चाहे कोई मठ हो, ये सारे के सारे वर्कशिप एक्ट के अंदर आना चाहिए. वर्कशिप एक्ट के हिसाब से इनके ऊपर अमल बजावनी होनी चाहिए. और निचली जो अदालत है, हाई कोर्ट है, सुप्रीम कोर्ट है, इन अदालतों ने किसी भी किस्म के पिटिशनर की पिटिशन को लेना नहीं चाहिए. इसके लिए हम बांगलादेशात हिंदूवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात बीडमधील परळी येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आज परळी येथील बाजारपेठ दुपारपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान सकल हिंदू समाजाच्या वतीने परळी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदू समाज बांधव सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली. अत्याचार हा त्वरित थांबवा. ज्या ज्या वेळी हिंदूवरती अन्याय अत्याचार होईल त्या त्यावेळेला प्रभू श्रीरामाचा हिंदू धर्माचा भगवी पताका घेऊन प्रत्येक एक वानर सैनिक रस्त्यावरती येईल आणि हिंदू धर्म वाचल्याशिवाय राहणार नाही. यासाठी आज आम्ही या ठिकाणी तहसीलवरती मोर्चा काढून बांगलादेशातील हिंदूंना ताबडतोब त्यांना संरक्षण द्यावं, अन्यथा या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. हिंदू भावना हिंदूंनाच वेळोवेळी टार्गेट केलं जातं. नुसतं टार्गेट नाही, मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना या बांगलादेशमध्ये होतात. एका माणसाचे जर 35 तुकडे या बांगलादेशमध्ये होत असतील, त्यासोबतच ज्या माता भगिनी त्या ठिकाणी हिंदू माता भगिनी राहतात यांना बुरखा घालावा किंवा हिजाब घालावा यासाठी त्या महिलांच्या इज्जतीची खेळवाड या बांगलादेशमध्ये होतो. त्यांच्या इज्जतीचे धिंदोडे एक अवघी 14 वर्षाच्या मुलीचे जर का तिथं इज्जतीचे धिंदोडे काढले जातील, तिला नग्न करून जर का तिच्यावर वार केले जातील, तर भारतातलाच नाही तर संबंध विश्वामधला हिंदू कुणीही शांत बसणार नाही. मानवाधिकाराच्या गप्पा हाणणारे मानवाधिकाराचे सो कॉल्ड पुरोगामी
देशामध्ये कुठलीही घटना झाली, हिंदूंकडून जर काही झालं तर त्यावेळेस ॲक्शन घेतात. पण भारत देशामध्येच नाही तर वर्ल्डमध्ये कुठल्याही हिंदूवर, माता भगिनीवर अत्याचार होताना, हिंदूंच्या देवदेवतांचे मंदिर विध्वंस करताना हे मानवाधिकारवाले डोळ्याला पट्टी लावून बसतात का काय, हा प्रश्न आम्हा सर्वांना पडलाय. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काड़े आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kadepailshhospital.com।